मराठी सिनेसृष्टीतील राजबिंडे रुबाबदार खलनायक म्हणजे राजशेखर. बेरकी नजर, करारी आवाज ही त्यांच्या खलनायकी अभिनयाची ओळख होती. सुरुवातीला त्यांनी मोहितेंची मंजुळा, मराठा तेतुका मिळवावा या चित्रपटात खलनायक साकारला. पण राजशेखर ह्यांना खलनायक म्हणून ओळख मिळवून दिली ती भालजी पेंढारकर दिग्दर्शित साधी माणसं या चित्रपटाने. इथेच नव्या खलनायकाचा उदय झाला. नंतर थांब लक्ष्मी कुंकू लावते, पाठलाग, प्रतिकार, ठकास महाटक, वारणेचा वाघ, ज्योतिबाचा नवस असे मराठी चित्रपट त्यांनी गाजवले. तब्बल 5 दशके मराठी चित्रपटातून त्यांनी अनेक खलनायक भूमिका सशक्तपणे रंगवल्या. 25 डिसेंबर 2005 रोजी वयाच्या 69व्या वर्षी या महान अभिनेत्याचा मृत्यू झाला. त्यांचे चिरंजीव स्वप्नील राजशेखर सुद्धा गेले अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक वर्ष वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून स्वप्नील राजशेखर यांनी भूमिका साकारून आपल्या अभिनयाची पावती दिली आहे. राजशेखर यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगाच नाही तर आता त्यांची नातही पुढे चालवत आहे. स्वप्नील राजशेखर यांची मुलगी कृष्णा राजशेखरही आता सिने क्षेत्रात नाव कमवत आहे. चला तर कृष्णा राजशेखर हिच्या अभिनय कारकिर्दीची माहिती जाणून घेऊया. कृष्णा राजशेखर हिने कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले. 2019 मध्ये तिने हिमालयाची सावली या नाटकातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. याच वर्षी जुळता जुळता जुळलं की या मालिकेतून तिने मालिका विश्वात पाऊल टाकले. पुढे 2021 साली तिने स्वराज्य सौदामिनी ताराराणी या ऐतिहासिक मालिकेत जानकीबाईंची भूमिका साकारली होती. यानंतर 2022 साली ती झी मराठीवरील लवंगी मिरची या मालिकेतही दिसून आली होती. याच वर्षी तिने छुपे रुस्तम या विनोदी नाटकात काम केले होते. 2024 मध्ये तिचे चाणक्य हे नाटक आले होते. यात तिने साकारलेली समूहाची भूमिका गाजत आहे. या भूमिकेसाठी तिला झी गौरव पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. या नाटकाचे सध्या जोरदार प्रयोग चालू आहेत. शिवाय ती सध्या रणरागिणी ताराराणी या ऐतिहासिक महानाट्यात राणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. अशा प्रकारे राजशेखर यांची नात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे.